नातेवाईक उदंड जाहले आणि कार्यकर्ते सतरंजी उचलण्यापुरतेच उरले अशी परिस्थिती महामुंबईमध्ये आणि राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। वर्षानुवर्ष पक्षांचं काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्याच वेळेला पक्ष नेतृत्वाकडनं डावलले जातात। ते कार्यकर्ते पक्षात केवळ बैठकांमध्ये सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित राहतात। यावेळी सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळालेली आहे। आपल्याच घरात उमेदवारी राहावी असा हट्ट अनेक नेत्यांचा असतो। आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा मिळणार नाही असं वारंवार व्यासपीठांवरनं सांगणारे नेते निवडणुकांमध्ये त्यांनीच केलेल्या या अशा भाषणांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करताना सर्रासपणे पाहायला मिळतात। मुंबईत 43 नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट, भाजपच्या 4 तर शिंदे सेनेच्या एका आमदाराच्या घरात उमेदवारी। ठाण्यात भोईर कंपनीच्या घरातून 5 उमेदवार रिंगणात। नवाब मलिक यांच्या घरात 3 उमेदवार। 1116 नातेवाईक निवडणूक रिंगणात। अनेक इच्छुकांना घराणेशाहीचा फटका। आमदार खासदार यांनी आपल्या कुटुंबियांसाठी उमेदवारी घेऊ नये असे आदेश भाजपने दिले असतानाही अनेकांनी आपल्या नातेवाईकांची वर्णी लावून घेतली। अन्य पक्षातही घराणेशाही दिसून आली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा भाऊ आणि वहिनी यांनी उमेदवारी मिळवली आहे। माजी आमदार राज पुरोहित यांनी त्यांच्या मुलाला तर माजी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळवून दिली आहे। मात्र दुसरीकडे आमदार मनीषा चौधरी यांची अंकिता चौधरी, माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या मुलाला केवळ घरात उमेदवारी नको म्हणून डावलण्यात आलाय। यातून भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याची चर्चा खुद्द भाजपचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले। या धोरणाबाबत पक्षात तीव्र नाराजीचा सूर उमटलाय। नाही, ह्याच्यात कुटुंबाचा प्रश्न येत आहे। हा प्रचार करायला अनेक मुद्दे सगळ्यांकडे असतील। प्रचार कसलाही करू शकतो, अपप्रचार कसलाही करू शकतो, परंतु संधी त्याला दिली जाते जो जनतेमध्ये असतो, जनतेची कामं करतो आणि जनतेमध्ये लोकप्रिय आहे, अशा व्यक्तींना संधी दिली जाते। प्रमुख पक्षांनी आपापल्या घरात उमेदवारी दिली आहे। पाहुयात काही महत्त्वाच्या नेत्यांची घराणेशाही। भाजपची नाती, प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर, ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या पत्नी संगीता शर्मा, जय तिवाना यांचा मुलगा तेजिंदर सिंग तिवाना, समीर देसाई यांच्या पत्नी राजुल देसाई, दिलीप पटेल यांचा मुलगा संदीप पटेल, डॉक्टर भारती लवेकर यांचा भाचा योगीराज दाभाडकर, रघुनाथ कुलकर्णी यांची मुलगी सायली कुलकर्णी, अमित साटम यांचा मेवणा रोहन राठोड, किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या, सुरेखा लोखंडे यांचे पती रोहिदास लोखंडे, राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित, राहुल नार्वेकर यांची भाऊजाई हर्षिता नार्वेकर, राहुल नार्वेकर यांचा भाऊ मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकर यांची बहीण गौरवी शिवलकर, तेजस्विनी घोसाळकर या विनोद घोसाळकर अर्थातच ठाकरेंच्या पक्षाच्या यांच्या सुनबाई आहेत। शिंदेची शिवसेना, रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती पोतनीस वायकर, अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील, दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे, संजय तुरडे यांची पत्नी मीनल तुरडे, सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर गुरव, सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर। उद्धव ठाकरेंची शिवसेना, सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर, माधुरी भोईर यांचे पती योगेश भोईर, हारून खान यांची मुलगी सबा खान, विश्वनाथ महाडेश्वर यांची पत्नी पूजा महाडेश्वर, विनायक राऊत यांचा मुलगा योगेश राऊत, श्रीकांत सरमळकर यांचा जावई हरीश शास्त्री, संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील, प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्फेकर, सुनील शिंदे यांचा भाऊ निशिकांत शिंदे, आशिष चेंबूरकर यांची पत्नी पद्मजा चेंबूरकर, मनोज जामसुतकर यांची पत्नी सोनम जामसुतकर, अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक। राष्ट्रवादी, नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक, नवाब मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान, तर नवाब मलिक यांची सून बुशरा मलिक निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसमधून
असलम शेख यांची बहीण करमजहा सिद्दीकी, असलम शेख यांचा मुलगा हैदर अली शेख, चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरे, मोहसिन हंडोरे यांची पत्नी मेहर हंडोरे, दीपक काळे यांची पत्नी आशा काळे, सपाचे युसुफ अब्राहनी यांचा जावई अमरीन अब्राहनी. ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे देवराम भोईर स्वतःसह त्यांचा मुलगा संजय, पत्नी उषा आणि भावजय सपना भोईर, मिलिंद पाटील स्वतःसह पत्नी मनाली पाटील, एकनाथ भोईर यांची पत्नी एकता आणि सून यज्ञा भोईर, योगेश जानकर स्वतःसह पत्नी डॉक्टर दर्शना जानकर. उल्हासनगर महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र सिंग भुल्लर महाराज स्वतःसह पत्नी चरणजीत आणि मुलगा विके, विजय पाटील स्वतःसह मुलगा युवराज आणि वहिनी मीनाक्षी पाटील, भाजपचे धनंजय बोडारे स्वतःसह पत्नी वसुधा, वहिनी शीतल बोडारे, भाजपचे शैरी लुंड स्वतःसह भाऊ अमर तर वहिनी कांचन. नात्यांची ही यादी पाहिली तर राजकारणात नव्या निष्ठावान चेहऱ्यांना संधी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतो. अनेक उमेदवारांना दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. ही राजकीय परंपरा पाहता पुढील राजकारणात सामान्य घरातील तरुणांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. उमेदवारी मिळालीच तर त्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर असणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.